आलं DJI Air 3S ड्रोन, ज्याची आपण अनबॉक्सिंग दाखवणार आहेत. बॉक्समध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू येतात आपल्या ड्रोनसोबत, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण पाहूया DJI Air 3S ड्रोन. बॉक्समध्ये अशा प्रकारचं एक स्कॅनर आहे. ते तुम्ही प्ले स्टोरने स्कॅन करून तुम्ही DJI फ्लाय ॲप डाउनलोड करू शकतात. बॉक्समध्ये एक शोल्डर बॅग आली आहे. क्विक स्टार्ट गाईड याच्यासोबत आलेत. प्रोपायलर्स, एअरक्राफ्टसाठी जे प्रोपायलर्स असतात ते. रिमोट, बॅटरीज अँड बॅटरी हब. याच्यात तीन पाहू शकतात आपण, 3 बॅटरीज आहे. एअरक्राफ्ट, ND फिल्टर्स, सहा प्रकारच्या वस्तू आपल्याला DJI Air 3S या बॉक्समध्ये आहेत. चला पाहूया. एक गिम्बल प्रोटेक्टर म्हणतात त्याला. अशा प्रकारे प्रेस करून रिलीज करायचं. थ्री बॅटरीज अँड अ बॅटरी हब हा याच्यात. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी C टाईप पोर्ट दिला आहे. आपल्याला एक केबलही भेटली आहे. DJI RC2 रिमोट, जॉयस्टिक या अशा प्रकारे लावायचे आहेत. आपण पाहू शकतात प्रोपायलरच्या ठिकाणी 2 प्रकारचे प्रोपायलर्स असतात, A आणि B टाईप, बरोबर. तर A आणि B, ए प्रोपायलर आणि B प्रोपायलर हे दोघं क्रॉसिंगमध्ये लावायचे आहेत. जर तुम्ही A प्रोपायलर ह्या साईडला लावलं, राईट साईडला फर्स्ट हँडला, तर त्याच्याच अपोजिट लेफ्ट साईडचा बॅक साईडचा जो हँड आहे त्याला A प्रोपायलर लावायचं आहे. म्हणजे क्रॉसिंगमध्ये A असेल तसा क्रॉस लावायचा आहे, B असेल तर असा क्रॉस लावायचा आहे. चला मी तुम्हाला लावून दाखवतो. प्रोपायलर आहे, या साईडला होल आहेत, त्या होलला आपण प्रोपायलर लावायचे. खाली प्रेस करायचं आणि ट्विस्ट करायचं. सेम पद्धतीने सर्व करायचे तुम्हाला.
आपले प्रोप्रायटर लागलेत. बॅटरी ऑलमोस्ट चार्जिंग आहेत तिघं. तर बॅटरी काढण्यासाठी बॅटरी हबच्या पाठीमागे 3 स्विच दिलेत. त्यापैकी एक स्विच असं खाली प्रेस करायचा आणि बॅटरी रिलीज करायची इथून. ड्रोनच्या बॅक साईडला आपण पाहू शकतो अशा प्रकारे बॅटरी टाकायची आहे. जेव्हाही बॅटरी टाकल्यानंतर आवाज आला की समजायचं आपली बॅटरी ही फिट बसली आहे. डबल प्रेस करून आपण आपला ड्रोन स्टार्ट करू शकतो. तसंच रिमोटचं पण आहे. डबल प्रेस करा, रिमोट हे स्टार्ट झालं. आपण पाहू शकतात रिमोटमध्ये, RC रिमोटमध्ये की आपला ड्रोन चालू झाला आहे.